व्यासपीठावर उपस्थित प्रवीण दराडे सर, रत्नाकर गुट्टे साहब, पल्लवी दराडे मॅम, सरसन्मान्य व्यासपीठ, सुनीलजी, सर्व इथे आलेले MPSC आणि UPSC मध्ये यशस्वी राहिलेले सर्व आपले भावी सिव्हिल सर्वंट्स. सर्वात आधी सर आणि सर्वांना दिलगिरी, सॉरी दॅट आय एम लिटल लेट टुडे. पण मला सांगण्यात आलंय की पावसामुळे तसं पण थोडा उशिरानेच सुरू झाला, तर थोडा जे गिल्ट आहे थोडाफार कमी झालाय. पण उशिराने आल्याबद्दल पुन्हा दिलगिरी. बट अँड आय वॉज नॉट रेडी की येतानाच बोलावं लागणार आहे, तर थोडासा अनप्रिपेअर्ड सुद्धा मी आहे. पण आय ट्राय टू डू वॉट एव्हर लिटल बिट बेस्ट जस्टिस दॅट आय कॅन डू. खरा गायडन्स तुम्ही आता एकतर आहे की तुम्ही यू आर इन द राईट पाथ. इफ यू बीन कॉल टुडे म्हणजे MPSC UPSC जे पाथवर तर तुम्ही आहे तर ते तर 100% आहे. जेव्हापासून मी इथे महाराष्ट्रामध्ये जॉईन झालोय, MPSCचे बरेच आपले रेव्हेन्यू मधले असतील किंवा MDS मधले असतील, आपले DYSP कॅडरचे असतील, बरेच लोकांना बघून असं वाटतंय 100% की त्यांनी त्यांच्या वेळेत UPSC दिलं असतं तर कदाचित केलं असतं. म्हणजे ते कशासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी बघायचो, इव्हन माझ्या बॅच पर्यंत आणि सरांना जास्त माहिती असेल, UPSCचा कल कदाचित सुरुवातीला थोडं कमी होता. पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये खूप आधीपासूनच आहे. पण महाराष्ट्राची जी एक वैशिष्ट्य अजून मी बघितलंय की सर्वांना स्वतःचा जिल्ह्यामध्ये तालुकामध्ये इव्हन गावपर्यंतची आवड, आपुलकी आणि आत्मीयता जे असते ते सर्वांना वाटतंय की गावाचं जेवढं जवळ राहायचं तेवढं चांगलं आहे. पण डेफिनेटली, अँड आय एम कमिंग फ्रॉम नेटिव्ह इज UP आणि मी दिल्लीचा आहे, तसं राहणारा दिल्लीचा आहे. पण नॉर्थ इंडियामध्ये मोबिलिटी सुरुवातीपासून खूप जास्त आहे आणि त्याचे वेगवेगळे प्लस मायनस सुद्धा असतात. महाराष्ट्रामध्ये मोबिलिटीची कधी गरज राहिली नाही बिकॉज आपला इकॉनॉमिक पॉवर हाऊस आपला स्टेट आहे. पण मागचे 10 वर्षामध्ये बरेच आपले मुलं राज्याचे, आणि आता परिस्थिती अशी झाली आहे, रिसेंटली साताराचे जे एक मुलगा ओमकार आता गडचिरोलीमध्ये प्रोबेशनर आहे, तर सातारामध्ये माझ्यासोबत सुरुवातीपासून नाही म्हणजे काही वेळा तो टचमध्ये होता. सिलेक्शन झाला की आम्ही जावळीला त्याच्या गावाला सुद्धा गेलो त्याचा सत्कार करायला. त्याच्या बॅचमध्ये मला वाटते 15-20 किंवा असा खूप जास्त पट्टीने लोक आता महाराष्ट्रात येत आहे. म्हणूनच सांगतो की जुने MPSCचे लोकांना बघून सुद्धा वाटतं की पोटेन्शियल तेवढं होतं की UPSC 100% त्यांनी केलं असतं. पण काही वेळा गायडन्स असतो, काही वेळा एक ओव्हरऑल इकोसिस्टम असतो, आणि इकोसिस्टम मध्ये डेफिनेटली मी दिल्लीचाच आहे तर दिल्लीचे लोकांना थोडा बेनिफिट येऊन जातो की म्हणजे दिल्ली जातो असं सांगितलं जातं की त्यांना बेनिफिट येऊन जातो. पण आता ऑनलाईनचा जे मीडियम वाढलाय, खरं मी 11मध्ये केलं. 11 पासूनचा बरंच आपला पॅटर्न मध्ये सुद्धा बदल झालेली. आमचा बॅच पहिला CSETचा बॅच होता, म्हणून इंजिनियर एवढं भरभरून आलेले आमच्या बॅचमध्ये. आणि त्याच्या नंतर सुद्धा इथे बसलेले किती इंजिनियर आहे, बऱ्यापैकी इंजिनियर आहेत ते सगळे. आता नॉन इंजिनिअरिंग फील्ड डेफिनेटली त्यांना वाटतं की एवढे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स किती आहे. अच्छा, ते तर अजून एक वेगळीच कॅटेगरी राहतो. सर्वांना वाटतं की इंजिनियर झाले, डॉक्टर झाले तर काय गरज आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. पण मी अजिबात त्या मताचा नाहीये. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रत्येक वेगवेगळे मतांतर, वेगवेगळे आपल्या फील्डचे लोकांची गरज असते. इंजिनियर्सचं एक वैशिष्ट्य असतो जे आपला कदाचित नॉन इंजिनिअरिंग ब्रांचेस मध्ये नसतो. नॉन इंजिनिअरिंग ब्रांचेसचा एक वैशिष्ट्य असतो जो कधी पण इंजिनिअरिंग ब्रांचेस मध्ये नसतो. तो क्रिटिकल थिंकिंग असेल, लॉजिकल थिंकिंग असेल. अँड आय थिंक दिस क्रिटिकल लॉजिकल थिंकिंग इज समवेअर विच लिटल बिट डिफरन्शिएट्स इन टर्म्स ऑफ आपला बॅचलर काय झाला, ग्रॅज्युएशन काय झालं. पण हळूहळू जसं आपली वन्स यू एंटर द सर्व्हिस, द वे दॅट यू आर होल्ड एक्सेट्रा, थिंग्स कीप चेंजिंग. बट द पॉइंट दॅट आय वॉज ट्राइंग टू मेक वॉज की 12मध्ये मी क्लिअर झाला. 12च्या नंतर माझी बहिणीने सुद्धा UPSC दिला होता. त्यांनी 2018मध्ये त्यांनी क्लिअर केलं. ती IPS ऑफिसर आहे. आणि 12 ते 18 पर्यंत सुद्धा 5-6 वर्षामध्ये एवढा पॅटर्न बदल झाला की मला पण काही त्याला सांगायला असं अवघड वाटत होतं की 17-18 मध्ये त्याला सांगायचं तरी काय सांगायचं. पॅटर्न मध्ये पण खूप बदल झालेला आहे. जे कोचिंग वगैरेची आधी आवश्यकता होती आता बऱ्यापैकी म्हणजे ते आपलं ऑनलाईन मीडियम अवेलेबल आहे, ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहे, त्यातून सुद्धा बरंच काही आपल्याला शिकता येत आहे. तर म्हणजे घरामध्ये बसून सुद्धा आधी जे खूप अवघड होतं आता ती गोष्टी कुठेतरी सोपी झालेली आहे. पण 2-4च गोष्टी आणि त्याच्यानंतर थांबू आपण. सरांचा पण ऐकायचं आहे. सर स्पोकन ऑलरेडी नाही,
तर सरांचा पण ऐकायचं आपल्याला, जास्त नाही बोलणार आहे मी. पण आता सुनीलजीने म्हटलं गायडन्स करायची, तर फारशी काय गायडन्स नाही आहे. 2-3च माझ्या वतीने गोष्टी आहे ज्या आतापर्यंत मी शिकलोय किंवा माझी जर्नी मधून मी जे शिकलोय. सुरुवातीला इंजिनियर होतं आणि MS करायला मी US ला गेलो तेव्हा असं वाटायचं की भारतात पुन्हा माघारी यायचं नाही. तिथे गेल्यानंतर असं कळालं की तिथे राहायचं नाही, माघारीच जायचंय. तर फ्लेक्सिबिलिटी भरपूर शिकलोय. आणि लाईफ जसं जसं प्रमाणे आपल्याला वेगवेगळे टप्प्यावर आपण जात राहतो, त्याप्रमाणे आपण लाईफ कडून लेसन घेणं खूप गरजेचं राहतोय. आणि सर्व्हिसमध्ये आल्यानंतर 100% असं वाटतंय, आता सरांचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा खूप जास्त आहे म्हणून ते पण बोलतील, पण या जर्नीमध्ये तुम्ही कशासाठी आले आणि तुमचं ध्येय कशासाठी आहे ते पण क्लिअर होणं गरजेचं आहे. नाहीतर कुठेतरी असा पण मी बघतोय आमच्या बॅचमेट्स मध्ये सुद्धा किंवा ज्युनियर्स मध्ये, काही ज्युनियर्स असे की 1-2 वर्षाची सर्व्हिसच्या नंतर सर्व्हिस सोडतात. म्हणजे असे पण लोक आहे. खूप किरकोळ आहे, खूप कमी आहे. पण वाय आय एम सेइंग इट इज की याच्यामध्ये जे जर्नी आहे त्याचं ध्येय कशासाठी आहे, ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या आईबाबांच्यासाठी आहे, तुमच्या आजूबाजूच्या शेजारच्या लोकांच्यासाठी आहे. तो ध्येय खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. असं कोणी म्हणत असेल की पब्लिक सर्व्हिसमध्ये नुसतं सर्व्हिससाठी आलोय तर तो पण चुकीचा असतो. कुठेतरी आपल्याला सर्वांना सेल्फिश रिझन, पर्सनल रिझन सुद्धा असतो आणि तो खूप गरजेचा आहे. आय फील दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू मोटिवेट यू ऑल्सो. Neither side can become the full story. Both sides have to come together. Your intent of public service plus your intent of a good life, good other things also have to come together. म्हणजे anyone who says that only this is there, only that is there, I think थोडासा तो चुकतोय. तर तुम्हाला तुमचं ध्येय क्लिअर सुरुवातीपासून ठेवणं खूप गरजेचं आहे. Why you are here, so that you know that confusion नंतर काही क्रिएट राहणार नाही. दुसरं एक, ज्यांनी MPSC आता क्लिअर केला, कदाचित UPSC जर्नीवर आहे, कृपया करून पंचवर्षीय योजना याला करू नका. राईट, नेहमी ती एक थोडासा प्रॉब्लेम राहतोय. आणि आता या एक्झाम पण असाच आहे की नुसता मेहनत नसतो, लक पण आहे, मेहनत पण आहे, करेक्ट मेहनत सुद्धा आहे. स्मार्ट इंटेलिजंटली कसं प्रिपेअर करायचं तो पण याच्यामध्ये 100% याचा एक भाग आहे. पण somewhere it has to be a very fine balance between optimism that I will be able to crack it in one attempt or second attempt, and also a keen eye on माझा एक्झिट प्लॅन काय. राईट, अँड वाय आय एम सेइंग इट इज बिकॉज प्रत्येक वेळा आपण तुम्हाला मोटिवेट करतो आणि मोटिवेट करणं कदाचित काम पण आहे, पण त्या मोटिवेशनच्या सोबतच थोडासा प्रॅक्टिकॅलिटी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. अँड वेन यू आर प्रिपेअरिंग, सो फॉर एक्झाम्पल आय वुड नॉट बी एबल टू टेल मच अबाउट MPSC, पण UPSC साठी तर प्रिपरेशन जेव्हापासून सुरुवात करतात, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ते एक थोडासा कीन आहे आपली राहिली पाहिजे, जेणेकरून काय करायचं काय नाही करायचं ते अगदी डोक्यात क्लिअर राहायला पाहिजे. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषय, आज कदाचित एवढा खूप डिटेलमध्ये जाण्याची काही अजिबात काही गरज नाहीये. एवढाच मुद्दा आहे. नाव दॅट यू हॅव डिसाइडेड, आय थिंक वेदर यू आर इन MPSC as say a Tehsildar, a BDO or a DYSP or an SDPO or a Deputy Collector, or you go into UPSC as an IAS or IPS or an IRS officer or an IFS officer, I think it's an immense opportunity that you are getting. Very few minuscule people in this country or the state get that opportunity. आपल्याला सर्वांना वाटतंय एंटर करताना की आपल्याला खूप याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं सोसायटीसाठीचा किंवा आपल्या गावासाठी, आपल्या स्टेटसाठी, आपल्या देशासाठी. बट म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की तो ध्येय क्लिअर राहिला पाहिजे, जेणेकरून सर्व्हिसमध्ये आल्यानंतर 10 वर्षाचे 15 वर्षाच्या नंतर सुद्धा आपल्याला तो ध्येय सुटला नाही पाहिजे ज्याच्यासाठी आपण या सर्व्हिसमध्ये आलो. आणि तो आपला ध्येय क्लिअर राहिला की बऱ्यापैकी गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होतात. आय एम नॉट गोइंग टू गाईड यू अगेन इन टर्म्स ऑफ व्हॉट नीड्स टू बी डन, बिकॉज 12 पासून आता 23, मी जसं म्हटलं 17-18 मध्येच एवढा पॅटर्न बदलला की काही सांगण्यात चुकीचं आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी ते म्हणतात एथिक्सचा पेपर आला आमचे, UPSC मध्ये तरी आला, MPSC ला मला माहिती, MPSC ला पण आहे काय एथिक्स नाही. तर बराच असा बदल घडत राहिलाय त्याच्यानंतर. बट वन थिंग विच इज डेफिनेटली शुअर, देर आर फ्यू बेसिक्स विच आर देअर. सर्वात आधी सर्वात इम्पॉर्टंट, काय करायचं त्याच्यापेक्षा काय नाही करायचं, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू negate out the extra material that you don't have to study. So that smartness has to be there, that critical thinking has to be there as to हे तयारी करताना कसं करायचं कसं नाही करायचं, that would be very very critical. And once again, while you are preparing also keep playing something, keep yourself busy otherwise also.
अदरवाईज समटाइम्स वी कम सो एनग्रॉस्ड इन जस्ट प्रिपरेशन की आपण इतर सर्व आपला गोष्टी विसरून जातो. बट वन्स अगेन तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल्सो इन विच एव्हर एक्झाम, इदर UPSC or MPSC that you might have cracked. Never forget to keep excelling, never forget to keep reading, never forget to keep questioning, because I think the day that we stop asking questions is the day that we become dead also. No matter whether you are in service or you are not in service, देशाची सेवा नुसतं पब्लिक सर्व्हिस मध्ये येऊन नसतो. पॉलिटिशियन्स पण इथे आहेत, इतर पण फील्ड असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व्हिस करता येतं आणि बरेच अशी फील्ड आहे. बट द डे दॅट यू स्टॉप क्वेश्चनिंग or the day your curiosity dies would be the day either you might have cleared UPSC, but then probably there is no point of you being in UPSC. So keep that curiosity alive. That will help you in preparation also. आणि प्रिपरेशनच्या नंतर सुद्धा खूप एंड पर्यंत आपल्याला सर्वांना तो मदत करणारी राहणार आहे. बट आज मला या यशवंतांचे गौरवसाठी सुनीलजीने बोलवलं, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. वन्स अगेन सॉरी फॉर बिंग लेट. थँक्यू.